बारा राटीच्या, बारा पदाच्या आणि गणपती गजानना महाराजा या शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा सागरेश्वरा, हरिहरेश्वरा, मार्लेश्वरा, कुणकेश्वरा, रामेश्वरा, लिंगेश्वरा, रवळनाथा आणि वेतोबा महाराजा या कोकणाची निर्मिती करणाऱ्या आदिमाया, आदिशक्ती आणि भार्गवा महाराजा सतीबाई, सातेरी, माऊली, काळकाई, आंगणेवाडीची भराडी, मुंबादेवी, महालक्ष्मी, जोगेश्वरी, जरीबरी, राहुल महाराजा, साटम महाराजा, भालचंद्र महाराजा आणि टेंबेस्वामी महाराजा तुमची सगळ्यांची आठवण करून तुमका सगळ्यांका श्रीफळ, पानाचे इडे, चुकलेल्या मागल्यांका पानाची 5 पाना ठेवलेली असतात रे महाराजा सगळ्या देवांनी राजीव होऊन सगळ्या देवांचा गणित या करा रे महाराजा। शिमग्याच्या मुहूर्तावरती आता कोकणात जाण्यासाठी कोकणवासी आपल्याला जलमार्गाने जाताना पाहायला मिळणार आहेत। रोरो बोट सेवा आजपासून मुंबई ते विजयदुर्ग सुरू झालेली आहे। कोकणाच्या पर्यटनामध्ये आपल्याला मोठा आता वाढ होताना पाहायला मिळणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी कोकणवासी आहेत, ते आपल्याला या बोटमधून प्रवास करताना पाहायला मिळतात। दादा काय सांगाल, ज्या रोरो बोटची उत्सुकता संपूर्ण कोकणवासियांना होती ती आज शिमग्याच्या मुहूर्तावर सुरू झालेली आहे, काय सांगाल? खरोखरच आज आनंदाचा क्षण आहे जो आम्हाला एवढा मोठा प्रवास सुखकर होत आहे आमचा आणि कमी वेळामध्ये जे आम्हाला उपलब्ध करून दिलं त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसे मत्स्य बंदर खात्याचे मंत्री नितेशजी राणे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो जे आम्हाला कोकणात जाण्यासाठी सुवर्ण अशी संधी उपलब्ध करून दिली आणि हा 45 वर्षाचा जो प्रवास होता तो आज सुखकर करण्यामध्ये मोलाचं योगदान ज्यांचे लागले त्यांचे आमचे सर्वचे मनापासून आभार मानतो। दादा काय सांगाल, आता अवघ्या तुम्ही 6 तासामध्ये मुंबईपासून विजयदुर्गमध्ये पोहोचणार आहात, काय सांगाल तुम्ही? मी सांगेन की ज्या प्रकारे आता ही सुविधा चालू झाली आहे ती अतिशय म्हणजे ज्याची पुढे मुलाचे मार्गदर्शन आहे की लोकांना जो ट्रेनचा प्रवास आणि बसचा प्रवास हा जितका तात्काळ होता त्याप्रमाणे आता ही सुखसोयी खूप सोप्या मार्गाने झालेली आहे। दादा काय सांगाल, मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक पूर्ण होणार या संदर्भात तरीही कोकणवासी शिमग्याला कोकणात जाताना मार्गाने प्रवास सुरू आहे, काय सांगा? प्रथमतः मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो। आमचे कोकण भाग्यविधाते राणेसाहेब यांचा प्रथमतः सर्वांचा आभार मानून आता जो आमचा प्रवास आहे सुखकर प्रथमतः म्हणजे 80% तर रस्त्याचं काम पूर्ण होत चाललेलंच आहे। त्यामुळे आता आणखीन ही बोट चालू केल्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत, पुढे होईल अशी आम्ही अपेक्षा करतो। आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना हे देखील दाखवत आहोत की एक आपल्याला कुटुंब आपल्या नातवासोबत आपल्याला या प्रवासाचा आनंद घेताना पाहायला मिळते। काय सांगाल, नातवासोबत आनंद घेत तुम्ही बोटीने प्रवास करताय, काय पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद होतोय, मला नातवाला पहिल्यांदाच घेऊन जाते मी नातवाला, मला खूप आनंद होतोय। आमच्या गावी पहिली बोट होती। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर अनेक वेळेला आपण प्रवासी विविध मार्गाने जाताना पाहायला मिळाले, मात्र हे आता आपल्याला स्वतः नातवाला बोटीतून जाताना पाहायला मिळतात। काही तरुण देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्या तरुणींशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगशील, आतापर्यंत शिमग्याला गणपतीला तू जातच होतेस, आता पहिल्यांदाच ज्याची प्रतीक्षा होती बोटीने जाते, काय सांगशील? म्हणजे ॲक्च्युली त्यांनी जी ही सेवा चालू केली आहे ती खरंच खूप चांगली सेवा आहे, कारण की कधी कधी ट्रेनमध्ये तिकीट पण अवेलेबल नसतात आणि शिमग्यासाठी एवढी गर्दी असते की आम्हाला एक महिना आधी सुट्टी घ्यायला लागते। तर ही जी सेवा चालू केली यामध्ये कसं 6 तासामध्ये आपण पोहोचू शकतो आणि प्लस कसं लक्झरी म्हणजे आहे इथे की सगळं म्हणजे व्यवस्थित आहे, त्यामुळे ओके आहे सगळं। काय सांगशील? सेम, कारण सुट्टी जशी आपल्याला भेटेल तशा हिशोबाने तिकीट्स अवेलेबल नसतात, काही नसतात, टाइम सेव्ह होतोय, आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो, बाहेरचं नेचर पण बघायला भेटतं, तर छान लक्झरियस फिलिंग आहे एकदम। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, आपल्याला या रोरो बोटचा आनंद घेताना पाहायला मिळतात। ज्या रोरो बोटची प्रतीक्षा संपूर्ण कोकणवासियांना गेल्या 45 वर्षांपासून होती ती आपल्याला प्रतीक्षा आता संपताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी तुषार रुत्नवर, न्यूज 18 मराठी, मुंबई।